जय गजानन मंडळी. आम्ही निघालो होतो आज बैरमला. आमचे होते आज मस्तपैकी बैरमला रोडगे. आमच्या अक्काचा अलगच विषय चालू होता. ती होती आपल्या घोरात की कोण निवडून येणार. बाई म्हटलं तू काही काळजी करू नको, कार्यकर्ते बिलकुल तिथे तयार आहे प्रचारासाठी. त्याच्यानंतर कार्यकर्त्यांनी वोट फॉर मी केला आणि निघून गेले. त्याच्यानंतर हे पहा आपली बहीण मधामधात करून राहिली. त्याच्यानंतर हे बघा बिनकामाचे लोक या साईडनं बसले होते आणि कामाचे लोक या साईडनं बसले होते. म्हणजे एक साडी आणि जिजू बाप्पू बसले होते कामाला. म्हटलं बाप्पू खाना है तो काम तो करना हीच पडेगा. बाप्पू म्हणे हो चलो काम को लागते. त्याच्यानंतर रोडगे करून घेतले पटापट आणि वांगे चिरून घेतले. आम्ही पोळ्या आणल्या होते बाई घरून, पण वांगे म्हणे नाही खाणे का तो रोडगे के साथ खाणे का, नाही तो नाही खाणे का. मग चलो तुम्हाला हुकुम सरा खोपे. त्याच्यानंतर मस्तपैकी आम्हाला येता येता झाड लागलं. 2-3 कैऱ्या वगैरे तोडून घेतल्या आणि बारीक बारीक चिरून घेतल्या. म्हणजे सगळ्याच्या तोंडी लागो म्हटलं. कसं आहे आपला स्वभाव आहे की सगळ्याच्या तोंडी लागले पाहिजे. त्याच्यानंतर हनुमानजीचे परमभक्त इथे वाट पाहत होते. देव ना बोले एखादा रोडगा. म्हणजे रुको ना मिलता तुमको बी. त्यांना रोडगा वगैरे देऊन यांना रोडगे देऊन दिले. म्हटलं पटापट जेवा आणि सटासट पटापट निघून जा. हे बघा आपले राव आरामात जेवत होते. हे आहे सर हाय हॅलो करत होते. त्याच्यानंतर आम्ही पण मस्त बुकना पाडून घेतला. मस्त वांग्याची भाजी, वरण, दह्याची चटणी आणि कैरीच्या लोणच्याने तर बिलकुल चार चांद लावून दिला. त्याच्यानंतर बघा हे आपले कार्यकर्ते हे पण जेवायला आले होते. जेवले हे मस्तपैकी दाबून आणि निघाले. त्याच्यानंतर आम्ही गेलो मस्तपैकी दर्शन करायसाठी. दर्शन करायला गेल्याबरोबर दिसले आम्हाला गोलगोल फिरताना झुला. म्हटलं नाही आणि के बाद तुम्हारी इसमें बैठेंगेच बैठेंगे. त्याच्यानंतर आम्ही वर गेलो. हा घंटाबा किती मोठा आहे आणि असं करून आम्ही पोचलो बैरमबुवापाशी. हे आहे बैरमबुवा माझ्या घरचं आहे कुळदैवत. त्याच्यानंतर आम्ही मस्तपैकी दर्शन वगैरे करून घेतलं आणि बाया इथे बिलकुल स्वच्छतेसाठी झाडू घेऊन तयारच असते. त्याच्यानंतर आम्ही बाहेर निघालोच. बघतो तर काय हे मशीन नारळ फोडायची. इथंच नारळ फोडा आणि इथंच कचरा टाका. बिलकुल इकडे तिकडे कचरा होऊ नका देऊ. म्हटलं चलो ठीक आहे ये बी अच्छा हुआ. त्याच्यानंतर आम्ही निघालो बाहेर निघतो तर गर्दी खूप वाढली होती. आम्ही इकडे तिकडे ना काही पाहता डायरेक्ट गेलो हंडीच्या तिथे. 2 सुगडे घेतले. सुगडे म्हणजे 2 भरणे घेतले संक्रांतीसाठी, कारण की याचा मान असतो संक्रांतीला. त्याच्यामुळे आम्ही पटकन इथं भावबाजी न करता सटकन घेतला आणि सटकन निघालो, कारण की आम्हाला वेळ झाला होता. असं करता करता आम्ही निघालो रात्रीला. हे आहे बाई पुरा इरिगेशनचा एरिया. चांगली थंडी करून घेतली आम्ही आमची आणि अंधार पण खूप होता. असं करून आम्ही तिथून निघाल्याबरोबर बोराड्याच्या लोकांनी आमचं स्वागत केलं लाईटिंगपासून. बाप्पू आले म्हटलं चला ठीक आहे. मग नंतर आल्यानंतर गजानन महाराजचं दर्शन घेतलं, कारण की आम्ही अंधारात आलो होतो. चांगली फाटावली होती म्हणून आम्ही आधी महाराजांना भेटून घेतलं. त्याच्यानंतर यांनी आपापलं डिपार्टमेंट आल्याबरोबर वाटून घेतलं की मी हे करेल मी ते करेल. आणि हे बाई म्हणे मी पहिले गुपचूप खातो. म्हटलं ठीक आहे तू पहिले गुपचूपचा बुकनाम पाड आणि नंतर काम कर. नाही म्हणे मी आधी गुपचूप खाणार नंतरच काम करेल. म्हटलं ठीक आहे चलो तू बुकना पाडून घे. त्याच्यानंतर हे आहे माझे मामाजीचा स्केच बनवला होता खूप सुंदर. माझे मामाजी एक्सपायर झालेले आहे. त्याच्यानंतर माझ्या आत्तेभावाचा आता वाढदिवस, त्याचा हॅपी बड्डे करून घेतला. कोणी भजन करत होतं जोरजोरानं, कोणी स्लोमध्ये वाजवत होतं टाळे आणि कोणी झोपीत वाजून राहिले. म्हटलं चला ठीक आहे. बड्डे वगैरे झाल्यानंतर हृदयचा वेगळाच कार्यक्रम. हृदयला पाहिलं तर हृदय कोपऱ्यात जाऊन बसून चोरून पेस्ट्री खात होता. त्याच्यानंतर मी घेतला खिचडी करायला. खिचडी वगैरे करून घेतली. हृदयच्या इकडे मेंढक्यासारखे उड्या मारणं चालू होते. त्याचं काय म्हणणं होतं काही समजून नव्हतं राहिलं, पण तो मारत होता. त्याच्यानंतर मस्तपैकी आम्ही ताट वगैरे वाढले, जेवण वगैरे केलं.